जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, कर्मयोगी संत गाडगे बाबा व हिंदुत्वाची शान राखणारे छत्रपती शिवाजी महाराज व त्यांना पालन पोषण करणारी माता जिजाऊ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा या सर्व महात्म्यांना माझा त्रिवार अभिवादन। संत तुकडोजी महाराज रचित ग्रामगीता हा केवळ एक धर्मग्रंथ नसून तो मानवी जीवन सुखी करण्याचा लोकशाहीचा महामार्ग आहे। देव नभातून येणार नाही, देव कोणाच पावणार नाही, देव नभातून येणार नाही, देव कोणाच पावणार नाही। ग्रामगीता ही गावाच्या विकासाची आणि राष्ट्राच्या प्रगती सांगणारा आधुनिक वेद आहे। आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात जीवन शिक्षण अध्याय 19वा आणि संघटन शक्ती अध्याय 10वा हे दोन्ही अध्याय फार महत्त्वाचे आणि काळजीचे आहेत। देव नसे मंदिरी, देव नसे तीर्थी, देव नसे मंदिरी, देव नसे तीर्थी, देव असे समाजाच्या दृष्टीमध्ये आणि आपल्या संतरी आणि आपल्या संतरी। संत तुकडोजी महाराज म्हणतात संघटन शक्ती म्हणजे काय? कोणताही एक व्यक्ती जर कोणती गोष्ट सांगत असेल तर ते काही लोक ऐकून घेतात, नाही तर काही लोक ऐकून घेत नाही। परंतु त्याच जागी जर 20-30 लोक दबावून जर कोणती गोष्ट म्हणत असेल तर ते सगळ्यांना ऐकावे लागते। हेच आहे आपली संघटन शक्ती। यानंतर जीवन शिक्षण म्हणजे काय? जीवनात जे आपण शिक्षण घेतो ते जीवन शिक्षण म्हणजे आपण जीवनात जे शिक्षण घेतो ते आपल्याला वाटते की आपलं गाव एक आदर्श व्हावा असे आपल्याला वाटत असेल तर आपण आपल्या मुलाबाळांना शिकवावे। आपल्या मुलाबाळांना शिकवणे गरजेचे आहे। आपल्या मुलाबाळांना सर्व प्रकारचे शिक्षण देणे फार महत्त्वाचे आहे। शिक्षणाशिवाय माणसाचा उद्धार होत नाही। हिंदी आणि मराठी भाषेतील सुमारे 3000 अनेक कीर्तने, भजने आणि उत्तम गायक ते म्हणजे जगद्गुरु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म 30 एप्रिल 1909 रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी झाला। त्याचे पूर्ण नाव माणिकराव बंडोजी इंगडे व त्यांच्या वडिलांचे नाव बंडोजी इंगडे आणि त्यांच्या आईचे नाव मंजुळाबाई। वरंडेर गावाचे समर्थ श्री आडकोजी महाराज यांच्याकडून त्यांनी माध्यमिक शिक्षा प्राप्त केली। राष्ट्रपती भवनात झालेल्या पहिली भजन ऐकून त्यावेळीचे राष्ट्रपती श्री डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत म्हणून संबोधित केले। अशा या महान पुरुषाचा मृत्यू 11 ऑक्टोबर 1968 रोजी झाला। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविले। धन्यवाद। फक्त जाता जाता एवढंच म्हणतो संत तुकडोजी महाराज म्हणतात धन्यवाद।